साहित्य संमेलनात बोलताना सर्वांनी मर्यादा पाळाव्यात। देवेंद्र फडणवीसांनी टोचले नीलम गोऱ्हेंचे कान। राजकीय पक्षांबाबत प्रतिक्रिया देऊ नका, फडणवीसांची साहित्यिकांना विनंती। नीलम गोऱ्हेंनी तिकिटासाठी पैसे घेतले। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते विनायक पांडेंचा गंभीर आरोप। राऊतांनंतर विनायक पांडेंचे गोऱ्हेंवर आरोप। गोऱ्हे आरोपांना उत्तर देणार का, याकडे लक्ष। आमच्या हातात काहीही राहिलेलं नाही, PSOSD मुख्यमंत्री ठरवतात। माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान। सोलापुरात डॉल्बीच्या आवाजावरनं वादाची ठिणगी। डॉल्बीमुळे बहिरेपण आल्याची पीडिताची पोलिसात तक्रार। तर हा बदनामीचा डाव, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप। दिव्यातील अनधिकृत 54 इमारतींवर हातोडा पडणार। रहिवाशांचा रस्त्यावरून उतरून जोरदार विरोध। गँग ऑफ डोंबिवलीचा म्होरक्या ठाण्यात असल्याचा मनसेचे माजी आमदार राजू पाटलांचा आरोप। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती प्रभाकर पाटील यांची निवड। उपसभापतीपद हुकुमचंद आमधरेंची बिनविरोध निवड। देशमुख हत्या प्रकरणात राजकीय अजेंडा चालवला जातोय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। आरोपींची नावं सांगणारे तेच, सहआरोपी करा म्हणणारेही तेच। जरांगेंकडून सुरेश धसांचा समाचार। आणि घरातून बाहेर फिरायला गेलेल्या महिलेच्या अंगावरचे दागिने लुटून खून। कोल्हापूर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या।